मराठी सिनेमांमध्ये एक असा ऑलराऊंडर अभिनेता होता की ज्याने साकारलेले विलन हे एक मैलाचा दगड ठरले. 4 एप्रिल 1930 पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला निळकंठ कृष्णाजी फुले यांचा, ज्यांना जग पुढे जाऊन निळूभाऊ म्हणून ओळखू लागलं. लहानपणी घरची परिस्थिती एवढी साधी होती की वयाच्या 17व्या वर्षी ते AFMC येथे माळी म्हणून काम करत होते. 1957 साली आलेल्या कथा अकलेच्या कांद्याची या आणि सखाराम बाइंडर यांसारख्या नाटकांनी महाराष्ट्राला एक वेगळाच अभिनेता दिला. कथा अकलेच्या कांद्याची या नाटकाचे निळूभाऊंनी जवळपास 20,000 पेक्षा जास्त प्रयोग केले आणि याच नाटकामुळे त्यांना सिनेमात संधी मिळाली. आणि त्यानंतर एक असा सुवर्ण काळ आला मराठी सिनेमात ज्यात निळूभाऊंनी साकारलेल्या सगळ्या भूमिका ह्या अमर झाल्या. मग तो सामना चित्रपटातील आयकॉनिक हिंदूराव धोंडे पाटील असो, ज्या पात्रामुळे त्यांचं नाव फोर्ब्स इंडियाच्या यादीत समाविष्ट झालं, किंवा सिंहासन मधील राजकीय पत्रकार दिगू टिपणीस, तसेच पिंजरा आणि जैत्रे जैत या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. बॉलिवूडमध्ये 1984 साली आलेल्या सारांश या महेश भट यांच्या चित्रपटातील निळूभाऊंनी साकारलेला भ्रष्ट राजकारणी आजही लोकांच्या लक्षात आहे. 1983 मधील कुली या चित्रपटातील नाथू मामाची भूमिका, ज्याने त्यांच्या अभिनयाचा ठसा हा बॉलिवूडमध्ये उमटला. आणि प्रत्येक भूमिकेत निळूभाऊ इतके खरे वाटायचे की लोकांना हा पडद्यावरचा विलन आणि खऱ्या आयुष्यातील माणूस यातील फरकच समजायचा नाही. काही कलाकार फक्त सिनेमात काम करत नाही, ते एक वारसा तयार करतात आणि निळू फुले हे त्यांपैकीच एक वारसा आहे.